नमस्कार मंडळी, मी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। काल ठाण्याच्या मसाला मार्केटमध्ये मी मार्केट एक्सप्लोर करायला गेले आणि येताना तिथूनच मी मसाला घेऊन आली। तर जानेवारीच्या एंडिंगला नवीन मिरच्या येतात, त्यावेळेस मी माझा मसाला तयार करते। तर या महिन्यामध्ये मिरच्या स्वस्तही असतात आणि मार्केटमध्ये गर्दी थोडी कमी असते। तर मंडळी, यावर्षी एप्रिल मे मध्ये मिरचीचा भाव चांगलाच वाढणार आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा मसाला जरा लवकरच करून ठेवा। तर चला, इथे मी माझा 5 किलोचा वर्षभरचा मसाला तयार केला आणि 3 किलो हळदही बनवून ठेवली आणि बाकीचाही सुट्टा गरम मसाला मला लागणार होता, तो पण मी घेऊन ठेवलेला। तर हा मसाला वर्षभर चांगला टिकण्यासाठी तो मी कसा स्टोर केला ते मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते। तर इथे मसाला घरी आणल्यानंतर एका टोपामध्ये काढून ठेवला आणि एक पातळ ओढणी टाकून त्याला असंच ठेवून दिला। दुसऱ्या दिवशी सकाळी मसाला चांगला थंड झाल्यानंतर छोट्या छोट्या पॅकेटमध्ये पॅकिंग केला आणि त्याच्यामध्ये एक एक हिंगाचा खडा टाकला। तर थोडाफार मसाला मी डब्यामध्ये काढून ठेवला आणि बाकी सगळा पिशव्यांमध्ये पॅक करून ठेवला। जर असा पॅकेटमध्ये मसाला पॅक न करता आपण एकाच डब्यामध्ये मसाला पॅक करून ठेवला तर त्या मसाल्याची चव आणि रंग जरा लवकर उतरते। ऍक्च्युली यावर्षी मसाल्याचे 2-3 पॅकेट मी फ्रीज मध्ये सुद्धा ठेवणार आहे, जेणेकरून एंडिंगचा मसाला सुद्धा माझा लालच राहील। आणखी एक गोष्ट म्हणजे मसाला आणल्यानंतर तो चाळून घ्यायचा आणि नंतर पॅकिंग करून ठेवायचा। इथे माझा मसाला त्याने ऑलरेडी चाळून दिला होता, त्यामुळे घरी आल्यानंतर तुम्ही पॅकेटमध्ये डायरेक्ट पॅक केला। तर आज भाजी करताना नवीन मसाला वापरला होता आणि भाजीला रंग आणि चवही एकदम मस्त आली होती। तर मंडळी, मिरची महाग व्हायच्या आधी तुम्हीही लवकरात लवकर मार्केटला जा आणि मस्त असा मसाला तयार करा।